नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण राज्य सेवा पूर्व परीक्षा 2026 चा जो पेपर झालेला आहे त्यामधील इतिहास विषयाचे एक्सपेक्टेड आन्सर बघणार आहोत। आपला सेट डी असणार आहे आणि विश्लेषण सुद्धा आपण बघणार आहोत प्रत्येक प्रश्नाचं। तर इतिहासाचा पेपर जो आहे तर तो साधारणतः मीडियम ते अवघड याच रेंजमध्ये होता, कारण बरेचसे प्रश्न जे ते जोडी लावा स्वरूपात होते, पण आपण रेग्युलर जे वाचत नाही त्याच्या बाहेरचे बऱ्यापैकी प्रश्न जे आहे ते आलेले होते। काही ओळखीचे प्रश्न जर आपण बघितलं तर अर्धे प्रश्न ओळखीचे होते, पण अर्धे प्रश्न आउट ऑफ द बॉक्स होते। मग आपण जर बघितलं तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे। नेक्स्ट लेक्चरसाठी, पुढील लेक्चरसाठी, कंबाईनच्या तयारीसाठी जॉईन करून ठेवा। इन्स्टाचं पेज अभ्यास विषयक रील्ससाठी आणि वेगवेगळ्या बॅचेससाठी आपला अभ्यास मित्राचा ॲप आहे, सगळ्यांनी डाउनलोड करून ठेवायचा आहे। तर बघा, एकीकडे नाटकं दिलेली आहे आणि दुसरीकडे आपल्याला त्याचे लेखक दिलेले आहे। मग आता ही नाटकं कोणकोणती होती तर इथं आपण पहिले थोडंसं स्पष्टीकरण बघूया, नंतर प्रश्नाकडे जाऊया। तर संगीत सौभद्र हे नाटक होतं। हे कोणी लिहिलेलं आहे? अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाटक आहे। तर अण्णासाहेब किर्लोस्कर तसेच बळवंत पांडुरंग यांनी 1882 मध्ये आपण जर बघितलं तर अर्जुन आणि सुभद्रा यांच्या विवाहावर आधारित एक नाटक लिहिलेलं आहे, संगीत सौभद्र असं त्याचं नाव ठेवलेलं आहे। त्यानंतर थोरले माधवराव पेशवे हे जे नाटक आहे हे वि. ज. कीर्तने यांनी लिहिलेलं एक ऐतिहासिक नाटक आहे, जे मराठी साहित्यातील पहिलं स्वतंत्र नाटक मानलं जातं। जानकी नाटक ना. सी. फडके यांनी लिहिलेलं आहे। तर प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि लेखक आहे नारायण सीताराम फडके, ज्यांना ना. सी. फडके म्हणून ओळखलं जातं। तर त्यांनी जानकी नाटकाचं लेखन केलेलं आहे। आणि आंधळ्याची शाळा हे नाटक जे आहे ते वि. वर्तक यांनी लिहिलेलं नाटक आहे। मग आपण जर बघितलं तर आधुनिक मराठी रंगभूमीवरील आपण जर बघितलं तर एक क्रांतिकारी नाटक मानलं जातं। या नाटकाने काय झालेलं आहे तर मराठी रंगभूमीवर वास्तववादी आणि गद्य नाटकाची नवीन लाट आणली होती। तर ही काही नाटकं आहे, आंधळ्याची शाळा, वि. वर्तक, जानकी, ना. सी. फडके, थोरले माधव पेशवे यांच्यावर नाटक वि. ज. कीर्तन यांनी लिहिलेलं आहे। आणि संगीत सौभद्र हे नाटक अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं आहे। मग संगीत सौभद्र अण्णासाहेब किर्लोस्कर, त्यानंतर थोरले माधवराव पेशवे वि. ज. कीर्तने येणार। जानकी नाटक जे आहे ते ना. सी. फडके यांचं आहे आणि आंधळ्याची शाळा जी आहे ती वि. वर्तक यांचं नाटक आहे। मग आपल्या जोड्या काय येणार? 2, 3, 4, 1। मग बघा 2, 3, 4, 1 पर्याय क्रमांक 3 आपल्या इथे उत्तर येणार आहे। तर असेच बऱ्यापैकी जोडीलावरच प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील। बघा आता पुढे जाऊया, आपल्याला परत जोड्या जुळवायच्या आहे। वराहमिरी, वाघभट्ट, ईश्वर कृष्ण आणि द प्रसत पद, आणि आपण जर बघितलं त्यांच्या रचना आपल्याला देण्यात आलेल्या आहेत। तर महान ग्रंथ आणि ते लिहिणारे व्यक्ती जे आहे तर ते आपल्याला इथे विचारण्यात आले। तर वराह मिहिर यांचं पुस्तक आहे पंचसिद्धांतिका। कोणतं पुस्तक आहे? पंचसिद्धांतिका। वराहमिहिर गुप्त काळातील एक प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते। त्यांनी पंचसिद्धांतिका हे पुस्तक लिहिलेलं आहे, ज्यामध्ये 5 प्रमुख खगोलशास्त्रीय सिद्धांत त्यांनी मांडलेलं आहे। त्यानंतर वाघभट्ट यांचं जर बघितलं तर अष्टांग संग्रह नावाचं पुस्तक आहे। ईश्वर कृष्ण यांचं सांख्य कारिका पुस्तक आहे आणि प्रस्थपद किंवा प्रशस्तपाद यांचं विशेषिक सूत्र नावाचं पुस्तक आपल्याला बघायला मिळतं। तर ही यांची पुस्तकं जी आहेत ती आपण बघू शकतो। मग वराहमिहिर पंचसिद्धांतिका हे पुस्तक आहे। वाघभट्ट यांचं अष्टांग संग्रह। आता अष्टांग संग्रह जे आपल्याला आयुर्वेदाची रचना जी आहे ती 8 विभागात करून दिलेली आहे या ग्रंथामध्ये, अष्टांग संग्रहामध्ये। त्याचबरोबर ईश्वर कृष्ण यांचं पुस्तक आहे सांख्यकारिका आणि प्रसदपद यांचं पुस्तक आहे विशेषिक सूत्र। तर ही पुस्तकं आपल्याला माहिती आहे, समोरासमोर जोड्या जुळवायच्या होत्या। 1, 2, 3, 4 पर्याय क्रमांक 4 इथे आपलं उत्तर येणार आहे। तर बरेचसे असे प्रश्न होते की जे मुलं अभ्यासतच नाही, रेग्युलर जो अभ्यासक्रम आहे तर त्याच्या बाहेरचे काही प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळतात। पुढे जाऊया। 1864 मध्ये डायडॅश या संस्कृत विद्वानाने व कट्टर समाजसुधारकाने समाज सुधारणाच्या कार्यास वाहून घेण्यासाठी सरकारी सेवेचा राजीनामा दिला। तर 1864 मध्ये सरकारी सेवेचा राजीनामा देणारे व्यक्ती होते विष्णुशास्त्री पंडित। तर बघा, विष्णुशास्त्री पंडित यांचा कार्यकाळ आहे 1827 ते 1876। संस्कृत भाषेचे गाढे विद्वान होते, सामाजिक सुधारक, विचारवंत आणि लेखक राहिलेले आहे। विधवा विवाहाचे प्रबळ पुरस्कर्ते ते राहिलेले आहे। महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीचे एक महत्त्वाचे
समाज सुधारक ते राहिलेले आहे. मग त्यांनी काय केलं होतं, तर त्यांना समाजकार्य व्यवस्थित करता यावं, त्यामुळे त्यांनी त्यांचं जे काही अनुवादक ट्रान्सलेटर हे जे पद आहे ते सोडून दिलं होतं. त्यांनी आपल्या नोकरीचा 1864 मध्ये राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर 1864 पासून त्यांनी हिंदू प्रकाश नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं. या वृत्तपत्रामध्ये ते बालविवाह, केशवपन, जरट कुमारी विवाह पद्धत जी आहे अशा प्रथांवर काय केल्या होत्या, टीका केल्या होत्या. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह मूळ संस्कृत बंगाली ग्रंथाचा त्यांनी मराठी अनुवाद केलेला आहे. त्याचबरोबर पुनर्विवाह उत्तेजक मंडळी 1865 मध्ये त्यांनी स्थापन केलेली आहे आणि महाराष्ट्रातील पहिला जाहीर विधवा पुनर्विवाह त्यांनी घडून आणलेला आहे. तर ही सगळी त्यांची कामं होती. मग आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणारे विष्णुशास्त्री पंडित. सुफी संप्रदायातील साधनेत कोणत्या 3 विशेष क्रियांचा समावेश होतो? तर सुफी संप्रदायातील साधनेमध्ये म्हणजे समजून घ्या की तुम्हाला जर देवापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यामध्ये 3 गोष्टींचा समावेश होतो. सुफी संप्रदायातील ते 3 साधना आहे मुजाहदा, जिक्र आणि मराकब. बघा, जिक्र म्हणजे काय, तर जिक्र म्हणजे देवाचे, अल्लाचे निरंतर नामस्मरण करणं, याला जिक्र म्हटलं जातं. बघा तुम्ही उर्दू मध्ये किंवा मूवीज मध्ये हिंदी उर्दू तुम्ही ऐकलं असेल की उसने इस बात का जिक्र किया था. जिक्र करणं म्हणजे काय, तर इथं थोडक्यात ती गोष्ट सारखी सारखी बोलणं म्हणजे इथं नामस्मरण करणं याच्याशी संबंधित आहे. मराकब किंवा मुराकाबा हे जे आहे तर ते मेडिटेशन, ध्यान धारणेशी संबंधित आहे. आणि तवज्जोह आपण जर बघितलं तर याचा अर्थ आहे की गुरुकडून जे शिक्षण घेणं जे आहे तर याशी संबंधित हा तवज्जोह नावाचा आपण जर बघितलं तर शब्द वापरला तो. म्हणजे 3 क्रियांच्या माध्यमातून देवापर्यंत आपण ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो, ईश्वराशी कनेक्ट होऊ शकतो. तर तवज्जोह मी तुम्हाला सांगितलं, गुरुकडून शिष्याकडे जे काही ज्ञान आहे ते ट्रान्सफर होतं. मुराकाबा ध्यानधारण आणि जिक्र जर आपण बघितलं तर नामस्मरण. तर अशा प्रकारे या 3 गोष्टी ज्या आहे तर सुफी संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे ईश्वरासोबत कनेक्ट होण्यासाठी 3 क्रिया सांगितलेल्या आहे. भुसावळ बॉम्ब खटल्यात खालीलपैकी कोणास पकडण्यात आलं होतं? तर भुसावळ बॉम्ब खटला जो होता त्यामध्ये सदाशिव मलकापूरकर यांना पकडण्यात आलं होतं. तर ऍक्च्युली भुसावळ बॉम्ब खटला काय आहे, तर ही घटना 1 सप्टेंबर 1929 ची ही घटना आहे. भुसावळ रेल्वे स्थानकावर 2 संशयित जे काही क्रांतिकारक होते तर त्यांना पकडण्यात आलं. त्यांच्याकडे बॉम्ब बनवण्याचं साहित्य होतं, 2 पिस्तूल होते आणि काही क्रांतिकारी पत्रक होते. आता हे जे क्रांतिकारक होते तर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन याच्याशी संबंध असणारे क्रांतिकारक होते. मग ही जी संस्था आहे तुम्हाला माहितीच असेल, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांनी स्थापन केलेली ही संस्था होती. मग हे जे अटक करण्यात आलेले 2 क्रांतिकारक होते यामध्ये एक नाव आहे सदाशिव रघुनाथ मलकापूरकर आणि भगवानदास माहोर. तर ह्या 2 क्रांतिकारकांना इथं पकडण्यात आलं. मग त्यांच्यावर खटला चालवण्यात आला, त्याला म्हटला तर भुसावळ बॉम्ब खटला. मग आता भुसावळ बॉम्ब खटला जो आहे तर त्यानुसार सदाशिव मलकापूरकर यांना 15 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा अंदमान निकोबार इथं अंदमान कोठडीमध्ये इथं सुनावण्यात आली होती. तर 15 वर्षाची त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुद्धा मिळाली होती. तर पर्याय क्रमांक 1 इथे आपलं उत्तर असणार आहे. पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक ओळखा. आपण जे शिकवतो तेच आचरणात आणण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. यावरूनच बऱ्यापैकी मुलांना समजायला पाहिजे ते स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक होते, बालविवाहाच्या विरोधात होते. त्यांनी त्यांच्या मुलाचे व मुलीचे विवाह त्यांच्या जोडीदार निवडण्यास समर्थ झाले तेव्हाच केले आणि त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले आणि त्यांच्या विधवा मुलीचा पुनर्विवाहाला संमती दिली. तर यावरून सुद्धा आपल्याला ते समाजसुधारक जे आहे तर ते लक्षात येतात. ते आहे रा.गो. भांडारकर. तर आपण जर बघितलं तर रामकृष्ण गोपाळ भांडारकर 1834 चा जन्म आहे, 1905 चा मृत्यू आहे. आपण जर बघितलं त्यांचं फेमस ते कशासाठी आहे तर त्यांची जी मुलगी होती विधवा मुलगी तर तिचा 1911 च्या सुमारास त्यांनी काय केलं होतं तर स्वतःच्या मुलीचा शांताबाईचा पुनर्विवाह त्यांनी घडून आणला होता. तर यावरून आपण जर बघितलं तर पहिलं वाक्य बघा, आपण जे शिकवतो ते आचरणात आणण्याचे धैर्य त्यांनी दाखवले होते. कारण त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी विधवा विवाहाचं काय केलं होतं समर्थन केलं होतं. आता त्यांच्याविषयी इतर माहिती काय आहे तर ते कृतिशील समाजसुधारक होते. केवळ व्यासपीठावरून भाषण न ठोकता त्यांनी काय केलं होतं आपल्या भाषणात ज्या गोष्टी बोलल्या त्याच त्यांनी आचरणात आणल्या होत्या.
बालविवाह प्रथेच्या ते विरोधात होते. आपण जर बघितलं तर बालविवाह संमती वयाचा जो कायदा आहे तर त्यांनी त्याचं समर्थन केलं होतं. संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. भारतीय इतिहास, धर्म, प्राचीन साहित्य यावर मौलिक संशोधन व लेखन त्यांनी केलेले. बॉम्बे विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम केलेले आहे. प्रार्थना समाजाचे एक प्रमुख नेते म्हणून ते राहिलेले आहे. तर आ. गो. भांडारकर हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे जाऊया. योग्य जोड्या जुळवा. हर्षचरित, मालती माधव, मालविकागमित्रम, मुद्रा राक्षस. तर आपल्याला माहिती हा प्रश्न इझी होता आणि PYQ मधून आपल्याला हा प्रश्न इझिली सोडवता येतो. हर्षचरित नावात जरी हर्ष आहे तरी कोणी लिहिलेले? बाणभट्ट याने ते लिहिलेलं आहे. 7व्या शतकामध्ये बाणभट्ट याने जे हर्षवर्धनाच्या दरबारात होते तर त्यांनी हर्षचरित हा ग्रंथ जो आहे तो तिथं लिहिला होता. हा ग्रंथ वर्धन घराण्याचा प्रसिद्ध राजा होता हर्षवर्धन, तर त्याच्या जीवनावर आधारित हा ग्रंथ होता. आता मालती माधव हा ग्रंथ जो आहे तो भवभूती याने लिहिलेला आहे. 8व्या शतकात भवभूती याने आपण जर बघितलं तर हे नाटक लिहिलेले मालती माधव नावाचं नाटक आहे. तर आपण जर बघितलं तर मालती आणि माधव यांची प्रेमकथा यामध्ये दिलेली आहे. मालविकागमित्रम कालिदासांचं हे नाटक आहे. इसवी सन पूर्व 1 शतकामध्ये हे नाटक लिहिण्यात आलेलं आहे. शुंग घराण्याचा राजा अग्निमित्र आणि मालविका यांच्यातील आपण जर बघितलं तर प्रेमकथा जी आहे ती यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. आणि मुद्रा राक्षस हे नाटक जे आहे ते विशाखा दत्त यांनी लिहिलेलं आहे. इसवी सन पूर्व 4 शतकातील हे नाटक आहे. मित्रांनो, चंद्रगुप्त मौर्य आणि त्यांचे गुरु चाणक्य आणि यांनी नंद घराण्याचा नाश करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली, तर त्यावर हे नाटक लिहिण्यात आलेले आहे, मुद्रा राक्षस. हर्षचरित कुणी लिहिलेलं आहे? बाणभट्ट यांनी लिहिलेलं आहे. मालती माधव कुणाचा आहे? तर मालती माधव भवभूती यांचं आहे. त्यानंतर जर बघितलं तर मालविकागमित्रम कुणाचा आहे? तर कालिदासांचा आहे. आणि मुद्रा राक्षस कुणाचा आहे? तर विशाखा दत्त यांचं आहे. आपलं उत्तर 3, 4, 1, 2 अशा प्रकारे असणार आहे. 3, 4, 1, 2 पर्याय क्रमांक 1 आपलं इथे काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ओके, पुढे जाऊया. तर आपण जर बघितलं तर पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे, पुढील मुघलकालीन भारतातील संस्कृत लेखक आणि त्यांचे ग्रंथ. परत आपल्याला जोडीलावर प्रश्न आहे. अनंतदेव, गंगाधर, कमलाकर भट्ट आणि कृष्णदास कविराज यांची आपल्याला पुस्तकं सांगायची आहे. तर अनंतदेव यांनी संस्कार कौस्तुभ हे पुस्तक लिहिलं होतं. तर अनंतदेव मुघल काळातील एक प्रसिद्ध संस्कृत लेखक होते. त्यांनी संस्कार कौस्तुभ हा महत्वाचा ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथामध्ये धर्मशास्त्र आणि हिंदू जे काही संस्कार आहे तर त्यावर फोकस करण्यात आलेला आहे. गंगाधर यांनी मनोरमा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. गंगाधर यांचं पुस्तक कोणतं आहे? मनोरमा. त्यानंतर कमलाकर भट्ट यांचं पुस्तक आहे निर्णय सिंधू. निर्णय सिंधू या त्यांचं पुस्तक आहे. 1612च्या सुमारास त्यांनी निर्णय सिंधू नावाचं पुस्तक लिहिलं होतं. आणि कृष्णदास कविराज यांचं चैतन्य चरितामृतम हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे ही पुस्तकं आपल्याला सांगता येतात. आताच आपण बघितलं कृष्णदास कविराज यांचं पुस्तक कोणतं आहे? चैतन्य चरितामृत. त्यानंतर जर बघितलं तर अनंतदेव यांचं पुस्तक आहे संस्कार कौस्तुभ. गंगाधर यांचं पुस्तक आहे मनोरमा आणि कमलाकर भट्ट यांचं पुस्तक आहे निर्णय सिंधू. तर आपलं इथं उत्तर काय असणार आहे? 4, 3, 2, 1. मग 4, 3, 2, 1 पर्याय क्रमांक 2 हे आपलं इथे उत्तर येणार आहे. पुढे जाऊया. चला, आपल्याला परत जोड्या जुळवायचे. जियाउद्दीन बर्नी, ख्वाजा अबू मलिक इसामी, इब्न बतुता, अहमद यादगार. तर आपल्याला यांची काय दिलेली आहे? तर ग्रंथ दिलेले आहे. तर जियाउद्दीन बर्नी यांचं पुस्तक आहे फतवा ए जहांगीरी. कोणतं? फतवा ए जहांगीरी. ख्वाजा अबू मलिक इसामी याचं पुस्तक आहे फतुह उल सलातीन. त्यानंतर इब्न बतुता याचं पुस्तक आहे किताब उर रहलाह. आणि अहमद यादगिरी याचं पुस्तक आहे तारिके सलातीन अफगाण. तर आपण जर बघितलं जियाउद्दीन बर्नी यांचं पुस्तक कोणतं आहे? फतवा ए जहांगीरी. त्यानंतर जर बघितलं तर अहमद यादगार यांचं पुस्तक कोणतं आहे? तारिके सलातीन अफगाण. मग यावरून आपलं उत्तर येतंय का? तर एचं 4 एकाच ठिकाणी यावरूनच उत्तर येतं. आपण जर बघितलं तर डीचं 3. त्यानंतर जर बघितलं तर ख्वाजा अबू मलिक इसामी याचं पुस्तक आहे फतुह उस सलतानी आणि इब्न बतुता यांचं पुस्तक आहे किताब उर रहलाह. तर ही यांची पुस्तकं आपल्याला सांगता
येतात. तर बऱ्यापैकी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन होती. पुस्तक लेखक असेच प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहे. इसवी सन 1940 मध्ये ऑगस्ट प्रस्तावात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? दुसरे महायुद्ध संपल्यानंतर भारतात वसाहतीच्या धर्तीचे पूर्णपणे जबाबदार शासन व्यवस्था स्थापण्यास मदत केली जाईल. तर वसाहतीचं स्वराज्य म्हणजे काय, तर मेन विषय इंग्रजांकडे राहील आणि बाकी विषय भारतीयांकडे दिले जाईल. तर ही तरतूद होती. बरोबर आहे. गव्हर्नर जनरलच्या मंडळात आणखीन काही भारतीय समावेश केला जाईल, तर ही पण तरतूद होती. ही दोन्ही विधानं बरोबर आहे. आदिलशहाचा वजीर जो होता हेमू, याच्या बाबतीत लागू असलेली विधानं कोणती आहेत? तर आदिलशहा सूर याचा एक सेनापती आपण जर बघितलं तर शूरवीर सेनापती होता हेमू, ज्याचं नाव होतं हेमचंद भार्गव. 16व्या शतकामध्ये हा खूप फेमस झाला होता. याला नंतर हेमचंद विक्रमादित्य म्हणून ओळखलं जात होतं. आदिलशहा सूरने याला विक्रमाजित ही पदवी दिलेली होती. त्याने 22 लढाया लढल्या होत्या, पण एकही लढाई तो पराभूत झाला नव्हता. पानिपतची दुसरी लढाई होती, ती अकबर आणि हेमू यांच्या दरम्यान झाली होती आणि त्यामध्ये त्याच्या डोळ्याला बाण लागला होता आणि डोळ्याला बाण लागल्यानंतर तो बेशुद्ध झाला आणि हेमूच्या सैन्याला वाटलं की आपला जो सेनापती आहे तर त्याचा मृत्यू झाला. आपला सेनापती पडलेला पाहून त्यांनी काय केलं, युद्धाच्या मैदानामधून पळ काढला आणि त्यामुळे युद्ध जे आहे ते कोण जिंकलं होतं, तर अकबर जिंकला होता. आता आपण जर बघितलं तर तो वजीर होता, सेनापती होता. त्याला त्या काळामध्ये शेरशाह सुरी जो होता त्याने सुरुवातीच्या काळामध्ये हेमूला दिल्लीची जी काही बाजारपेठ आहे त्याचा प्रमुख शाहना-ई बाजार अधीक्षक म्हणून त्याची नियुक्ती जी आहे ती केली होती. फक्त शेवटच्या युद्धामध्ये तर त्याच्या डोळ्याला बाण लागला आणि तिथं त्याचा शेवट झाला होता. तर अशा प्रकारे आता विधान बघा. आदिलशहा याने हेमूला विक्रमाजित उपाधी दिली होती. बरोबर. हेमूने आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ बाजार अधीक्षक म्हणून केला होता. शेरशाह सुरीने त्याला बनवलं होतं. हेमूने 22 लढाईपैकी एकही लढाई तो पराभूत झाला नव्हता. बरोबर आहे. हेमूने पानिपतच्या दुसऱ्या लढाईत अकबरावर विजय मिळवला होता, तर तिथं तो हरला होता. तर ABC आपले उत्तर येणार आहे. बघा आता हा जो प्रश्न आहे तो इकोचा प्रश्न इथं आल्यासारखं आपल्याला दिसत आहे. पहिली पंचवार्षिक योजना, तर त्याशी संबंधित आपल्याला प्रश्न जो आहे तो बघायला मिळतोय. सिंद्री या ठिकाणी खत कारखाना स्थापन झाला होता. ए बरोबर आहे. पिंपरी या ठिकाणी पेनिसिलिनचा कारखाना स्थापन झाला होता. डी पण बरोबर आहे. मग एचं एक आहे, एचं एक आपल्याला पाहिजे, एचं एक पाहिजे आणि डीचं 4 पाहिजे. तर दोन्ही ठिकाणी चित्तरंजन या ठिकाणी रेल्वेच्या इंजिनचा कारखाना होता आणि पेरांबूर या ठिकाणी रेल्वेच्या डब्याचा कारखाना होता. म्हणजे बीचं 3 आणि सीचं 2. बीचं 3 सीचं 2 आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. पुढील प्रश्न आहे. ब्रिटिश इंडियन असोसिएशन या संस्थेने 1853 मध्ये चार्टर कायद्याच्या नूतनीकरण प्रसंगी संसदेकडे कोणत्या मागण्या केल्या होत्या? तर ब्रिटिश इंडियन असोसिएशन 1851 ची याची स्थापना आहे. या ऑर्गनायझेशनची कलकत्तामध्ये ही ऑर्गनायझेशन स्थापन झाली होती. लँड होल्डर्स सोसायटी आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी यांच्या एकत्रीकरणाने ही ऑर्गनायझेशन जी आहे ती स्थापन झाली होती. मित्रांनो, आपण जर बघितलं तिचं मेन उद्दिष्ट हेच होतं, स्थापन करण्यामागे भारतीय जनतेच्या समस्या ज्या आहेत ते इंग्रजांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. मग काय काय आपल्या समस्या होत्या, काय काय समस्या ज्या आहे तर त्या यांनी मांडलेल्या आहे. 1853 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदी म्हणजे जो चार्टर ऍक्ट होता तर त्याचं नूतनीकरण होणार होतं. मग या संधीचा फायदा घेऊन ब्रिटिश इंडियन असोसिएशनने एक अहवाल तयार केला, एक याचिका तयार केली आणि ती ब्रिटिशांकडे पाठवली की सत्ता विभाजन, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ यांना एकमेकापासून दूर करा, वेतनात कपात करा, उच्च पदावर असलेली जी लोक आहेत त्यांचं वेतन खूप जास्त आहे त्यामध्ये कपात करा, कर रद्द करा, सामान्य जनतेला जाचक ठरणारे मीठ कर, अबकारी कर, मुद्रांक शुल्क तर यामध्ये पूर्णपणे समाप्ती करण्यात यावे आणि स्वतंत्र कायदे मंडळ, तर कायदे मंडळा ची मागणी सुद्धा केली आणि त्यामध्ये भारतीय सदस्य असतील अशी सुद्धा मागणी त्यांनी केली होती. तर बघा आता इथं कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ यांचे कार्यक्षेत्र स्वतंत्र असावे, हे पण बरोबर आहे. मोठ्या मोठ्या उच्च पदावरील व्यक्तींचे वेतन कमी करण्यात यावे, नव्या कायदे मंडळाची निर्मिती करून त्यामध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व देण्यात यावे, मीठ, अबकारी आणि मुद्रा कर हा कमी करायचं सांगितलं होतं. ठीक आहे, इथं पण चुकून समाप्त करणं झालेलं आहे. इथं काय झालेलं आहे तर पूर्णपणे समाप्त नाहीये, ते कमी करा असं मागणी करण्यात आली होती. तर त्यामुळे जर बघितलं तर डी येणार नाही, फक्त ABC येईल.
आता बघूया हा क्वेश्चन जो आहे तुम्हाला थोडा डाऊटफुल आहे की याचं उत्तर आयोग काय देतोय, पण माझ्या तरी मतानुसार ABC याचं उत्तर जे आहे ते यायला हवं. बघूया पुढे जाऊया. पुढील राजकारणी घराणे आणि त्यांची राज्य जोड्या जुळवायची आहे. तर मैत्रक, चहुमान, गुर्जर, परमार हे जर बघितलं तर राजपूत घराणे आहे आणि आपण जर बघितलं त्यांचे राज्य यांच्याशी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. तर मैत्रक हे जे काही राजपूत घराणं आहे तर त्यांचं राज्य होतं वल्लभी. 6वे ते 8व्या शतकाच्या दरम्यान वल्लभी गुजरात या ठिकाणी ते राज्य होतं. त्यानंतर जर बघितलं तर पुढे जाऊया. चहुमान आपण जर बघितलं तर ह्या घराण्याचं राज्य होतं शांकभरी. 7व्या ते 12व्या शतकामध्ये राजस्थानमध्ये शांकभरी नावाचं राज्य उदयास आलं होतं. मग आपण जर बघितलं चहुमान पुढे जाऊन चौहान म्हणून ओळखले जाऊ लागले होते. गुर्जर यांचं राज्य होतं ब्रोच. मग ते पुढे जाऊन भरूच म्हणून ओळखलं जाऊ लागलं, तर ते सुद्धा गुजरातमध्ये होतं. आणि परमार घराण्याचं राज्य होतं धार. तर हे राज्य मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी स्थित होतं. तर आपण जर बघितलं तर मैत्रक यांचं राज्य होतं वल्लभी. चहुमान पुढे जाऊन चौहान यांचं राज्य होतं शांकभरी. गुजरात यांचं होतं भरूच किंवा भ्रोच आणि परमार यांचं राज्य होतं धार. तर 1 2 3 4 हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. आणि पुढे जाऊया. लेखक आणि त्यांच्या योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या आहे. एकीकडे आपल्याला त्यांची पुस्तकं दिलेली आहे आणि दुसरीकडे त्यांचे लेखक दिलेले आहे. तर बघा स्टोरिया द मंगोर हे पुस्तक निकोलाओ आपण जर बघितलं तर मनुची यांचं हे पुस्तक आहे. तर स्टोरिया द मगोर हे पुस्तक कुणाचं आहे? निकोलाओ मनुची यांचं पुस्तक आहे. बर्नियर यांचं पुस्तक आहे मित्रांनो ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर हे बरुची यांचं पुस्तक आहे. अर्ली ट्रॅव्हल इन इंडिया हे पुस्तक विल्यम फॉस्टर यांचं आहे. आणि हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट हे पुस्तक रॉबर्ट ओर्मो यांचं पुस्तक आहे. तर ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर हे पुस्तक कुणाचं आहे? बर्नियर यांचं आहे. अर्ली ट्रॅव्हल इन इंडिया तर हे पुस्तक विल्यम फॉस्टर यांचं आहे. आणि हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट पुस्तक रॉबर्ट यांचं पूर्ण नाव दिलं तर ओरमे हे त्यांचं पूर्ण नाव आहे. तर यांचं हे पुस्तक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? तर 2 1 3 4. मग 2 1 3 4 पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. तर मोस्टली फॅक्च्युअल डाटा हिस्ट्रीमध्ये तर फॅक्च्युअल कन्सेप्ट असतात, पण आपल्याकडे खूपच फॅक्च्युअल म्हणजे एकीकडे समजून घ्या की लेखक दुसरीकडं त्यांची पुस्तकं अशा टाईपचे प्रश्न जे आहे ते खूप विचारण्यात आले होते. पुढच्या एक्झामसाठी तुम्हाला लिस्टच करावं लागणार आहे लेखक आणि पुस्तक यांची. तर अशा प्रकारे आपण इतिहासाचं इथं एक्सपेक्टेड आन्सर की बघितली. आयोगाच्या आन्सर कीनुसार 1 2 यामध्ये बदलू शकतात. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टा पेज, मोबाईल ॲप आहे तर ते फॉलो डाउनलोड करू शकता तुम्ही. थांबूया मित्रांनो, मग आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.